वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. लहान वस्तू ही मोठ्याची होऊन राहिली तर मोठी होत असते आणि अज्ञानाने तीच वस्तू माझी आहे असं म्हटलं तरी त्या मोठ्या वस्तूला तो काय करून टाकतो. लहान आणि महानाचं हे एक वर्म अशा स्वरूपाचं. आज जगामध्ये हे जे अनर्थ आहे ते देश माझा आहे या धारणेतून निर्माण. गाडीचा प्रवास चालू होता बस गाडीमध्ये आणि कोणाने बस भाडं परवडत नव्हतं. बस त्या एस टी महामंडळात त्यामुळे ते सीट ज्याच्यावर बसायचं ते थोडेसे जरा जीर्ण फाटले होते. त्यामुळे बसलेला प्रवासी जे होते त्यातल्या एका प्रवाशाने त्या फाटलेल्या सीटमधून बराचसा स्पंज काय घेतला, काढून घेतला, आपला पिशवीत घातला. इतर प्रवाशाने पाहिला हे काय, गाडीत बसायचंही आणि गाडीची चोरी करायची म्हणजे. तो म्हटला हे वरून आलं. एस टी महामंडळाचा संचालक होऊन सुद्धा चोरी जर करता येते एस टीची, मग बसणाऱ्याने का मागे राहा. पण याहीपेक्षा त्याने पुढचं उत्तर दिलं. तो म्हटला हा देश कोणाचा आहे, आपल्या सर्वांचा आहे लोकशाहीमध्ये. त्यामुळे ही गाडी सुद्धा कोणाची आहे, आपली सर्वांची आहे. मग आपण सर्वांनी ही गाडी वाटून घ्यायची ठरली तर एवढा वाटा मला मिळेल की मग ही चोरी केली वाटा माझा आहे त्याच्यामध्ये, ही चोरी नाही, हा माझा नैतिक हक्क आहे. हे घेण्याचा नैतिक हक्क आहे. मला वाटतं झोंबती या पदामध्ये एवढे आशय आहेत. योग्याचं देवाची प्राप्ती खरं पण वर्मच चुकून गेलं. त्याने टांग्याला घोडं जुंपायला पाहिजे होतं. काय जुंपायला पाहिजे, टांग्याला घोडा जुंपवायचा तर घोड्यालाच टांग जुंपायचं. घोडं मागे आणि टांगा पुढे. टांगा काही घोड्याला घेऊन पुढे चालणार नाही आणि घोडं मागे टाकल्यामुळे घोड्यालाही चालता येत नाही. पर्यायाने इथेच राहावं लागेल. तसं मी देवाचा आहे की देव माझा. सगुण भक्त म्हणतो मी देवाचा आहे. देहदृष्ट्या तो दासो मारुतीचे उद्यान. देवा माझ्या देहाकडे पाहिलं तर मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने पाहिलं तर मी तुझा अंश आहे. जीवदृष्ट्या त्वदंश आणि आत्मदृष्टीने जर पाहिलं तर आत्मदृष्ट्या त्वदंशक. आत्मदृष्टीने मी तुझा अंशच अंश अशा रीतीने. अक्षरमणी उद्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रगम अचिंत्यंच कूटस्थम अचलं ध्रुवं संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. श्री भगवान अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे आणि या उत्तरामध्ये पुन्हा सर्वांचे हित कल्याण
सामावलेला आहे. आणि म्हणून प्रथम सगुण स्वरूप आणि सगुण भक्ती आणि ती भक्ती करणारे भक्त या तिघांचंही वर्णन केलं गेलं. तिघांचंही वर्णन केलं गेलेलं आहे. आणि आता निर्गुण भक्ती, निर्गुणाचं हे स्वरूप आणि निर्गुणाची उपासना करणारे जे योगी आहेत, जे ज्ञानी आहेत, यांचं वर्णन चालू होणार आहे. सगुण स्वरूपाच्या वर्णनामध्ये सुलभता येते, तर निर्गुण स्वरूप तितकंच कठीणसं वाटतं. मात्र हा अध्यायच हा 2 स्वरूपाच्या वर्णनाचा असल्यानंतर असे चढ आणि उतार विषयामध्ये चालणं हे एक प्रकारे स्वाभाविक. तेव्हा एक अक्षरमनिर्देशम अव्यक्तम परिपासते सर्वत्रगम अचिंत्य कूटस्थम अचलन ध्रुवम. तू म्हणजे परम. सगुण उपासक सगुणाची सुलभ रीतीने सेवा करून त्या सगुण स्वरूपीच आपलं जीवन समर्पित करून समर्पणत्व हा परमार्थ जीवनाचा गाभा आहे. स्वत्व, स्वतःचं अस्तित्व हा परमार्थ जीवनाला एक प्रकारचा धोकाही असतो, त्यामध्ये दुःखही अशा स्वरूपाचं असतं. आणि म्हणून या सगुणाच्या सेवेने समर्पित झालेले संत यांचं चिंतन आपण केलेलं आहे. आता भगवान निर्गुणाचा विचार अथवा चिंतन करणारे योगी, ध्यान करणारे योगी, त्यांचं स्वरूप सांगत आहेत. पहिल्यांदा त्यांच्याबद्दल, त्यांच्या पदरात काय लाभ फळ, त्याकरता 5वा श्लोक पुढे आहे. पण हे 2 श्लोक इथे आले. ये त्वक्षरम अनिर्देशम. स्वरूप स्थितीमध्ये मुळातच सगुणाहून भिन्न असले, भिन्न असलेलं हे निर्गुण गुण कसं आहे ते अक्षर. कसं आहे स्वरूप? अक्षरम अनिर्देशम. हे आहे का ते आहे, ते आहे की हे आहे, असा ज्याचा निर्देश करता येत नाही. आणि अक्षर म्हणजे ज्याला क्षरत्व नाही, ज्याचा नाश नाही. अनिर्देशम एक अक्षर अनिर्देशम. पुन्हा अव्यक्तम. 3रं लक्षण काय आहे? जे असं इतर नामरूपात्मक वस्तूप्रमाणे व्यक्त
स्पष्ट दिसत नाही असं ते अव्यक्त आहे. नदी अथवा जमिनीच्या आत असलेलं पाणी, एखाद्या ठिकाणी विहीर खोदली गेली, बोर टाकलं गेलं तर तिथे ते पाणी व्यक्त होतं. पण जिथे ती खोदलेली नाही तिथे पाणीच नसतं का अव्यक्त असतं? अव्यक्त. अव्यक्त म्हणजे अभाव नव्हे, हे चांगलं चिंतन लक्षात ठेवलं पाहिजे. अव्यक्त म्हणजे त्या वस्तूचा अभाव नव्हे, तर फक्त ती वस्तू स्पष्ट नाही, प्रगट नाही, दिसत नाही, पण ती आहे. न दिसताही जिचं अस्तित्व असतं त्याला अव्यक्त. अव्यक्त अहो नाही, पण असं मगाशी पाण्याचं म्हटल्याप्रमाणे असं जर अव्यक्त असेल तर कुठेतरी काना कोपऱ्यात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ते असेल. काही गोष्टी अव्यक्त आहेत. म्हातारीचं सोनं घरामध्ये अव्यक्त आहे, पण सगळ्या घरात आहे का? कुठे आहे ते तिचे तिलाच माहीत आहे, इतरांना माहीत नाही. अव्यक्त आहे, सर्वत्र नाही. कशाला? त्याच घरामध्ये आकाश. आता हे व्यक्त की अव्यक्त? आकाश हे अव्यक्त आहे. कुठे दिसतं? जमीन दिसते, पाणी दिसतं, अग्नी दिसतो, वायू दिसत नाही, पण किमान स्पर्श तो त्याच्या गोचर आहे. तो आकाशाचं तसं काहीच नाही. मग आकाश काय म्हणावं लागेल? अव्यक्त म्हणावं लागेल. पण आकाशालाही अव्यक्त कुणी म्हणावं का? तर समोर दिसणारी पोकळी, निरवकाशत्व, अवकाश, जागा, ही आकाशाच्या रूपाने आपण अनुभवतो, पण त्याला तरी व्यक्त नाही म्हणता येईल. फार झालं तर प्रत्यक्ष म्हणता येईल. प्रत्यक्ष असूनही अव्यक्त. आकाश प्रत्यक्ष आहे पण व्यक्त मात्र नाही. कसं आहे ते? अव्यक्तच आहे. म्हणून आकाश घरामध्ये प्रत्यक्ष असलं तरी अव्यक्त आहे, आणि अव्यक्त असून सर्वत्र आहे. बैठक घरात आकाश आहे का स्वयंपाक घरात आकाश आहे? कुठे म्हणावं लागेल? कुठे? सर्वत्र आहे. तसं परमात्मा अव्यक्त असलं तसं तर आत्मस्वरूपाच्या रूपाने प्रत्यक्ष आहे सर्वांना. व्यक्त आणि अव्यक्ताच्या व्याख्या थोड्याशा वेगळ्या आहेत. नामरूपाने युक्त ते व्यक्त, आणि नामरूपाच्या पलीकडे ते अव्यक्त आहे. आणि म्हणून काही वेळेला प्रत्यक्ष वस्तू असते पण अव्यक्त असते. सर्वांच्या हृदयदिशी म्यामुका हे ऐशी, बुद्धिस्फुरे अहर्निशी हे वस्तू ज्ञान, असं प्रत्यक्ष आहे परमात्मा, पण अनुभवास येत नाही, दिसत नाही. आणि सर्वत्र आहे. हे अहमचं स्फुरण सर्व सर्वामध्ये आहे. सर्व सर्वामध्ये आहे. सर्वत्र सर्वत्र गम, सर्वत्र गेलेलं, सर्वत्र व्याप. आणि अचिंत्यम, ज्याचं चिंतन करणं सोपं नाही. काय म्हणून चिंतन करावं? माऊलीच्या ओव्यानुसार, शब्दानुसार ते आपण पुढे पाहू. अचिंत्यम. तदनंतर कूटस्थम. कसं आहे ते? कूटस्थम, निर्विकार. कूटस्थ शब्दाचा अर्थ काय? की ज्यामध्ये कुठलाही विकार निर्माण होत नाही, अखंड निर्विकार ती वस्तू असते. आणि पुन्हा अचलन.
ज्याला हालचाल अशी नाही. आणि ध्रुव ज्याच्याबद्दल मग असं तर आहे किंवा नाही. ध्रुव याच्या अस्तित्वात संशय घेण्याचं कारण नाही. जे ध्रुव आहे निश्चित आहे. अशा रीतीने त्या निर्गुण निराकार स्वरूपाचं या गीतेच्या या श्लोकामध्ये सुंदर सुंदर अशा रीतीने एक वर्णन केलंय. कचऱ्यामध्ये घाणीमध्ये एखादा हिरा दडलेला असावा, हिरा, आणि त्या हिऱ्याचं वर्णन केलं जावं आणि वर्णनातच तो हिरा डोळ्यासमोर एक प्रकारचा यावा. त्याप्रमाणे या नामरूपाच्या कचऱ्यामध्ये दडून असलेला हा निर्गुण निराकार रूप परमात्मा स्वरूपाचा हिरा या श्लोकाच्या दर्शनाने आपल्या हाताला लागतो. अक्षर अनिर्देशम अव्यक्तम सर्वत्र गम, पुढे अचिंत्यम अचलम आणि ध्रुवम. सुंदर सुंदर शब्द आहेत. या जगामध्ये काही वस्तूही आहेत आणि शब्दही आहेत. वस्तूचाही अनुभव येतो, शब्दाचाही अनुभव येतो. काही वेळेला शब्द असतात, वस्तू नसते. शब्द आहेत पण हिमालय हा शब्द आपल्या जवळ आहे, वस्तू आहे का? वस्तू हिमालय. स्वर्ग शब्द आहे, वस्तू नाही. अमृत अशा रीतीचा शब्द सुद्धा, अमृत शब्द आहे पण वस्तू. शेवटी आपण कंटाळून चहाचं नाव अमृत ठेवू. ते अमृत तर काही दिसत नाही, मग जे दिसतं त्यालाच अमृत म्हणतात. अव्यक्त परमात्मा स्वरूपाची ही अवस्था तशीच आहे की ती वस्तू अनुभवाला येत नाही, पण शब्द मात्र शास्त्राने संतांनी दिलेले आहे त्याच्याबद्दल. आणि शब्दाच्या जाळ्यामध्ये पाण्यामध्ये दडलेला एखादा मासा, जलचर त्या जाळ्यात जसा सापडतो त्याप्रमाणे या प्रासादिक शब्दामध्ये ती परमात्मा वस्तू काय होते, सापडते. सापडणं म्हणजे काय, कळणं. आपल्या बुद्धीला कळणं हे आहे, अशी एक वस्तू आहे. जगाकडे दृष्टी फेकली रे फेकली तर क्षर म्हणजे विनाशी वस्तूंचा बाजार आपल्या समोर दिसतो. हे विनाशी आहे, ते विनाशी आहे, ते विनाशी आहे. ज्याच्याकडे पाहावं ते विनाशी. जगाकडे कशाला पाहायचं, आपलं शरीर हे सुद्धा आपण काय अनुभवतो, अविनाशी का विनाशी. तरुण वयामध्ये जे शरीर होतं ते शरीर काय झालं, क्षर काहीच झालं. ते आता हे दुसरं शरीर आलं आपल्याला, तेच शरीर आहे असा आभास होतो. हे तेच शरीर नाही, त्यात फार मोठा बदल झाला. बाल्यावस्थेमध्ये जे शरीर होतं तेच शरीर आता कसं म्हणता येईल, दिसतंय ते. गंगेचं पाणी तेच आहे असं आपल्याला वाटतंय, पण पाहिलेलं पाणी काय झालंय, गेलंय की आता त्या पाण्यासारखं आहे का ते पाणी आहे. तसं जीवनाच्या नदीमध्ये हा जो शरीराचा आकार रूप प्रवाह वाहतोय तो त्याच्यासारखा आहे का, तोच आहे त्याच्या सारखा. बाल्य अवस्थेसारखं शरीर आहे
बाल्यावस्थेचं शरीर नाही, तरुणावस्थेसारखं शरीर आहे, तरुणावस्थेचं शरीर नाही, तरुणावस्थेचं शरीर राहिलेलं नाही. तेव्हा हा अक्षरत्वाचा माझा देहत्वाशे पडले काळाची तोड. पण हे मग सगळं क्षर म्हणजे विनाशीच आहे का? इथे अक्षरशील वस्तूंचा समूह समोर दिसत असला तरी यातही एक अविनाशी वस्तू आहे की जे अक्षर आहे. जी कशी आहे? अक्षर वस्तू अशा आकाशामध्ये ती ढग येतातही पुन्हा जातातही, ते क्षर आहे. पण प्रत्यक्ष जे आकाश आहे त्याला येणंही नाही जाणंही नाही, ते अक्षर आहे. ते अक्षर तत्व अशा रीतीने आहे. आणि म्हणून अनिर्देश्य. बरं मग अक्षर म्हणून अविनाशी म्हणून आहे तर कुठे आहे ते दाखवा. तीच आणखी सूक्ष्मता. तसं ते दाखविता येत नाही. अनिर्देश्य, निर्देश करता येत नाही त्याचा. अशा रीतीने श्लोकाचा शब्दशः अर्थ आपल्या पुढे सांगितला. आता माऊलीच्याच ओव्याच्या द्वारा या निर्गुण स्वरूप स्थितीचा ऐश्वर्य आपण उपभोगण्याचा प्रयत्न करूया. आणि एरतेही पांडवा, आणि एरतेही पांडवा. एर म्हणजे दुसरे, कोणाहून दुसरे? मागील सगुण भक्तावरून दुसरे, तेही पांडवा. त्यांनाही ही प्राप्ती होते. पण काय करतात ते? जे आरूढोनी सहोम भावा, या अव्यक्त तत्वाचा ते अनुभव घेतात. पण कशावर आरूढ होऊन? सोहम भावावर आरूढ. ते आहे, हे आहे, हे नाही. सो अहम, तो मीच आहे या भावावर आरूढ हो. सोहम भावाच्या बाह्या पसरून 6व्या अध्यायामध्ये ती जी कुंडलिनी मूळ अधिष्ठान चक्रातून जागी होऊन वर 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 जाते, ती थेट मूर्ती आकाशापर्यंत सहस्र दल कमलापर्यंत जाते. पुन्हा त्याचं वर्णन पुढे येणारच आहे थोडं. आणि त्या ठिकाणी ती जी शुद्ध स्वरूप स्थिती आहे त्या स्थितीला ती आलिंगन देऊ पाहते. कुंडली चित्शक्ती, तिचं दुसरं नाव. कोणती शक्ती? चित्शक्ती. त्या चैतन्याचीच ही शक्ती, चैतन्याचीच शक्ती, त्याला चित्शक्ती म्हणतात. आणि ती देवाला कसं आलिंगन देते? तर सोहम भावाच्या बाह्या पसरून. काय करते? सोहम भावाच्या बाह्या हात पसरून. याबद्दलचं बरंचसं चिंतन योग सुखाचे सोहळे सेवकास तुझे निस्नेहाळे आणि सो अहम सिद्धीचे लळे पाळीशी तू आपण केलेला आहे. त्यामुळे जास्त पुनरुक्त करणार नाही. तेव्हा पण याकरता शास्त्रामध्ये अभ्यास नावाचं एक लिंग, त्या लिंगानुसार पुनरुक्ती पुन्हा पुन्हा करावी लागते. तो विषय श्रोत्यांच्या चित्तावर रुजला पाहिजे, रुजला पाहिजे. मग पाऊस एकदाच पडला पाहिजे का वारंवार पडला पाहिजे? अति पडू नये, पण वारंवार तर पाहिजे. अभ्यास आहे तो. चहा एकदाच घेतला पाहिजे का वारंवार घेतला पाहिजे? चहा पिणाऱ्याचा काय? अभ्यास. अभ्यास नावाचं लिंग आहे. त्याप्रमाणे माऊलीच्याच ज्ञानेश्वरीमध्ये सोहम योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे. तिथे शब्द आला. इथे सोहम भावाच्या बाह्या पसरून.
पण माऊलीच्या याच्यामध्ये अशा रीतीने अभ्यास या लिंगासाठी जर पुनरुक्ती होते तर आपणासही त्याचं चिंतन करावं लागेल. थोड्या बहुअंशात करू. सो अहम, सहा म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. तो परमात्माच कोण आहे? मी आहे. भिन्न रूपाने त्याचं दर्शन अथवा त्याची सेवा करण्याच्या ऐवजी अभिन्न रूप, अभिन्न स्वरूपामध्ये मी आहे. म्हणून सोहम भावाच्या काय अरुडोणी सोहम भावा, आणि या सोहम भावाने कुठे काय मिळवण्याचा प्रयत्न करतात? झोंबती निरवयवा अक्षराशी. कोणतं अक्षर? निरवयव. जसे तुमच्या आमच्या शरीराला काय आहे? अवयव आहे. हात, पाय, कान, नाक, डोळे. तसं त्या परमात्मा स्वरूपाला काय नाही? अपानी पाद जवन गृहीपा पश्चात्य चक्षुषकृण कर्म. उपनिषदाने हे देवाचं निरवयवत्व सांगितलं. ज्याला हात नाही, पायही नाही, काही नाही, डोळेही नाही, कानही नाही, मग तो चालत नसेल? नाही, चालल्याशिवाय तर सर्वत्र जातो. हात सर्वच घेतो, डोळेने पण पाहतो, कान नाही, पण याला निरवयव स्वरूप, अव्यक्त नंबर आहे. अव्यक्त आणि अक्षर झोंबती निरवयवा अक्षराशी. ते परमात्मा तत्व अक्षर तत्व अशाच आहे. गगनाचे पालवे गाळून घेतले. ही पंचमहाभूते सुद्धा जाणार आणि येणार. ती परमात्मा वस्तू याबरोबर नष्ट होऊ शकत नाही. म्हणूनच तिला अक्षर असं म्हणतात. झोंबती निरवयवा अक्षराशी. निरवयव अक्षर तत्वाची ते एक प्रकारे उपासना करत राहतात. म्हणून अक्षराशी अर्थात ते निरवयव अक्षर त्याची प्राप्ती करून घेणं किती कठीण आहे, किती अवघड आहे. याकरताच पुढील ओवी सांगितली की जी स्वरूप असा आहे मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, तेथे इंद्रिया किरजोगी काय. या योग्यांना ज्या निरवयव अक्षर ब्रह्मतत्वाशी झोंबायचं आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे. जरा भगवंताचीच एक वेगळी भाषा आहे. त्याच्या बाबतीमध्ये सगुण भक्ताच्या बाबतीत ते माझी उपासना करतात, भक्ती करतात, आणि हे योगी माझ्या स्वरूपाला झोंबतात. यांचं झोंबणं मातीशी मुलाचा संबंध येतो. ते ही स्तनपान करत असतात आणि त्याच आईच्या अंगावर एखादा डास काही जर बसला तर तो काही रक्तपान करतो असं म्हणायचं. जसं काही चावतोच आहे. सकाम भक्ताच्या बाबतीतही मागे 7व्या अध्यायात भगवान असं म्हणून गेले की आपुला आल्या हिताची लोभे मज आवडे तो भक्त झोंबे. या योग्याला मद्रूप व्हायचं नाही, मला अर्पण समर्पित व्हायचं नाही, उलट माझ्या सत्तेचा आधार घेऊन याला जगामध्ये योगी व्हायचं. म्हणून झुंबती यांचं ध्यान, यांचं ज्ञान, यांची कृती, यांचं सर्व काही साधन हे माझ्याशी समरस होण्याकरता आहे.
का माझ्या स्वरूपाचा आधार घेऊन मोठं व्हायचं आहे. चांगदेव महाराजासारखा योगी हा 1400 वर्ष सुद्धा उपासना करून साधना करून कच्चा ठरला. त्याचं कारण हे या योग्याचा अहम, सगुण उपासकाचा अहम सोहम मध्ये जातो. आणि योग्याचा सो अहम अहम मध्ये तो मी आहे. मी तो आहे. यामध्ये कोण कोणामध्ये समरस झाला. पती आणि पत्नीच्या मध्ये सुद्धा मी ती आहे, मी तू त्यांची आहे हा समर्पण भाव झाला. पण तो माझा आहे. या स्त्रियांच्या बाबतीत पत्नीच्या बाबतीत दोन प्रकार पडतात. एक मी पतीची आहे, मी त्यांची आहे या भावाने जीवन जगतो. आणि तीच पत्नी आहे, तीच याचा अर्थ दुसरा पत्नी भाव जर असला तर तिने दुसरी खुणगाट आपल्या मनाशी बांधलेली असते की पती माझी, पती माझी. संबंध तोच असला तरी असा एक नाजूक एक प्रकारचा भाव आहे. आणि यात फार मोठं अंतर झालं. पती माझा आहे म्हणणं वेगळं आणि मी पतीची आहे, मी पतीची आहे यात समर्पण आलं. आणि पती माझा आहे यात अभिमान. यात काय झाला, अभिमानाला पती माझा. आणि हीच गोष्ट समाजाच्या सर्व तत्वामध्ये चालू शकते. एवढं रहस्य कळत नसल्यामुळे आपण कशाही शब्द वापरतो. भारत हा माझा देश. प्रतिज्ञा पुस्तकात, शिक्षणाच्या पुस्तकात पहिली काय आहे, प्रतिज्ञा आहे. पुन्हा काय प्रतिज्ञा आहे, भारत हा माझा देश आहे आणि त्यामुळे हा सगळा देश मीच एकटा गिळणार, एकटा गिळून टाकणार. माझा मी या देशाचा नाही तर देश माझा आहे. या म्हणण्यामध्ये देश लहान झाला की मोठा झाला, याने देशाला लहान केलंय आणि आपण स्वतः त्याच्यापेक्षा मोठा झालो. त्याच्याऐवजी मी या देशाचा नागरिक आहे. मग काय झालं, हा मोठा झाला की देश लहान झाला. देश तर मोठा आहे, हा मोठा झाला मी त्याचा आहे. लहान वस्तू ही मोठ्याची होऊन राहिली तर मोठी होत असते. आणि अज्ञानाने तीच वस्तू माझी आहे असं म्हटलं तरी त्या मोठ्या वस्तूलाच तो काय करून टाकतो. लहान आणि महानाचं हे एक वर्म अशा स्वरूपाचं. आज जगामध्ये हे जे अनर्थ आहे ते देश माझा आहे या धारणेतून निर्माण. गाडीचा प्रवास चालू होता बस गाडीमध्ये आणि ठाकूरने बस भाडं परवडत नव्हतं. बस त्या एस.टी. महामंडळात, त्यामुळे ती सीट ज्याच्यावर बसायचं ते थोडेसे जरा जीर्ण फाटले होते. त्यामुळे बसलेला प्रवासी जे होते त्यातल्या एका प्रवाशाने त्या फाटलेल्या सीटमधून बराचसा स्पंज काय घेतला, काढून घेतला, आपला पिशवीत घातला. इतर प्रवाशाने पाहिला, हे काय
गाडीत बसायचंही आणि गाडीची चोरी करायची म्हणजे. तो म्हटला ही वरून आलं. एस टी महामंडळाचा संचालक होऊन सुद्धा चोरी जर करता येते एसटीची, मग बसणाऱ्याने का मागे राहा. पण याहीपेक्षा त्याने पुढचं उत्तर दिलं. तो म्हटला हा देश कोणाचा आहे? आपल्या सर्वांचा आहे लोकशाहीमध्ये. त्यामुळे ही गाडी सुद्धा कोणाची आहे? आपली सर्वांची आहे. मग आपण सर्वांनी ही गाडी वाटून घ्यायची ठरली तर एवढा वाटा मला मिळेल की मग ही चोरी करते वाटा माझा आहे त्याच्यामध्ये. ही चोरी नाही, हा माझा नैतिक हक्क आहे. हे घेण्याचा नैतिक हक्क आहे. मला वाटतं झोंबती या पदामध्ये एवढे आशय आहेत. योग्याचं देवाची प्राप्ती खरं, पण वर्मच चुकून गेलं. त्याने टांग्याला घोडं जुंपायला पाहिजे होतं. काय जुंपायला पाहिजे? टांग्याला घोडा जुंपवायचा, तर घोड्यालाच टांग जुंपायचं. घोडं मागे आणि टांगा पुढे. टांगा काही घोड्याला घेऊन पुढे चालणार नाही आणि घोडं मागे टाकल्यामुळे घोड्यालाही चालता येत नाही. पर्यायाने इथेच राहावं लागेल. तसं मी देवाचा आहे की देव माझा? सगुण भक्त म्हणतो मी देवाचा आहे. देहदृष्ट्या तो दास मारुतीचे उद्यान. देवा माझ्या देहाकडे पाहिलं तर मी तुझा दास आहे. जीवदृष्टीने पाहिलं तर मी तुझा अंश आहे. जीवदृष्ट्या त्वदंश आणि आत्मदृष्टीने जर पाहिलं तर आत्मदृष्ट्या त्वदंशक. आत्मदृष्टीने मी तुझा अंशच अंश अशा रीतीने स्वरूपाचा अमेवा तोच मी आहे. आणि म्हणून झोंबती निरवयवा अक्षराशी सोहम भावाच्या बाह्या पसरून नदीने समुद्राला मिळून समुद्र व्हायचा. त्या समुद्राला आपल्याला आत ओढून समुद्राची काही नदी करायची. योगी आणि भक्त यांच्यातला हा फरक आहे. मी देव झालोय, परमात्मा रूप झालोय, आता मीच श्रेष्ठ अशा रीतीचा आहे असाच अभिमान त्या चांगदेवाच्या जीवनामध्ये होता. अनेकांच्या जीवनामध्ये अशा रीतीने तो आहे. म्हणून झोंबती निरवयवा अक्षराशी. आणि ते निरवयव अव्यक्त अक्षर किती कठीण आहे की ज्या ठिकाणी मनाची नक्की न नाही. त्याचा अर्थ मन देखील त्याचा संकल्प करू शकत त्याचं करत ते. दिसेल त्या वस्तूचा, ऐकलेल्या वस्तूचा, पाहिलेल्या वस्तूचा. ग्रंथात एखादी वस्तू वाचली तर ही आपल्याला मिळाली पाहिजे. स्वर्गाचं वर्णन वाचलं मग स्वर्ग मिळावासा वाटतो का वाटत नाही? म्हणजे स्वर्गाविषयी काय होतात मग संकल्प. मन गेलं स्वर्गापर्यंत. तेथे अप्सरा आहे, तेथे दिव्य भोग आहे, चिंतामणीच्या खाणी आहे, कल्पतरूचे बगीचे आहेत. वर्णन केलं जातं. कामधेनूची खिल्लार आहे, म्हणजे समुद्र गेलं. तसं परमात्मा स्वरूप असं आहे, तसं आहे, एवढं आहे, तेवढं आहे असं मनाच्या आवाक्यात येऊ शकत कसा आवाका असतो. म्हणून मनाने सगळे संकल्प केले जगातले, काहीच संकल्प शिल्लक ठेवला नाही कोणत्याच वस्तूचा. फक्त
परमात्मा वस्तूचा संकल्प मनामध्ये आला नाही का? मनावरती वस्तू सापडलीच नाही, नक्की न लगे. ही वस्तू कानाने ऐकावी तरी लागते संकल्प होण्याकरता, डोळ्याने पाहावी तरी लागते. हा परमात्मा रंग रूप रहित असल्यामुळे तसा अव्यक्त अक्षर निरवय रूपामध्ये बघायलाच मिळाला नाही, तर संकल्प कोणाचा? मनाची नक्की न लगे. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिय किरजोगे काय होईल? अव्यक्त. परमात्मा कसा अव्यक्त अशा रीतीचा आहे की मनाने त्याचा संकल्प करता येत नाही, म्हणून मन करत नाही संकल्प. तुमच्या आमच्या मनाचाच अनुभव घ्या. या वयापर्यंत किती संकल्प झाले, दिवसातून किती होतात, पण एक संकल्प भगवंताचं दर्शन आपणास व्हावं किंवा भगवंताचा साक्षात्कार आपल्याला व्हावा, नातवाचा साक्षात्कार व्हावासा वाटतो. म्हणजे नातवाचं तोंड पाहावंसं वाटतंय. मुलाच्या लग्नाकरता मुलाचं लग्न करायचं का नातूचं तोंड पाहण्याकरता लग्न करायचं? संकल्प कुठे असतो? त्यावेळेला नातू मिळाला पाहिजे याकरता मुलाचं लग्न करायचं. म्हणून मुलाने सुद्धा बापाच्या प्रेमावर असा भरोसा ठेवूच नाही की आपल्या करता तू आपलं लग्न कर. छे छे, त्याचं लग्न होईल, मग त्याला मुलगा होईल, आणि मग त्या मुलाला आपण खेळू असं आपलेपणा पाहत होतो. त्याच्यामध्ये एवढे संकल्प केले जातात, पण देवाचं दर्शन एकदा तरी जीवनामध्ये व्हावं नाही संकल्प. खूप खूप संकल्प करण्यामध्ये तरबेज असलेले एक करू नये, त्याचाही काय करतात? संकल्प करतात. एखादा क्वचित जगद्गुरु तुकोबाराय सारखा महात्मा साधू अशा देवप्राप्तीचा काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, असा संकल्प एक प्रकारे करते. पण एरवी सर्वांचं मन तसा संकल्प करू शकत नाही. मनाची नक्की न लगे. बुद्धी तर जीवनामध्ये जाणणं म्हणून जे काम आहे ते तर बुद्धीचं आहे. सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ती. हो हो, मी तुम्हाला ओळखलाय. ओळखण्याची क्रिया कोणी केली आपल्या शरीरामध्ये? मनाने केली की डोळ्याने केली की कानाने? नाही. जाणीवेवरून ज्ञानावरून बुद्धीचा अनुमान होतो. बुद्धी तशी मगाशी या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्ष दिसत नाही, अव्यक्त आहे बुद्धी. जाणण्यावरून तिचा अनुमान होते की जाणीव शक्ती ज्या अर्थी आपल्यात आहे त्या अर्थी तीच बुद्धी आहे. संकल्प विकल्प होतात तेच मन आहे. पण बुद्धी ही सगळ्यांना जाणू लागली तरी देवाला मात्र जाणवू शकत नाही. का जाणे? तिच्यात जी जाणण्याची शक्ती आहे तीच मुळात देवाच्या शक्तीमुळे. प्रकाशक परमात्मा आहे त्यांचा. परमात्मा प्रकाशक आहे. मनात संकल्प करण्याची शक्ती, बुद्धीमध्ये जाणण्याची शक्ती, इंद्रियामध्ये क्रिया करण्याची शक्ती कोणामुळे आली? देवामुळे आलेली आहे. आणि म्हणून तो सर्वांचा प्रकाशक असल्याने त्याचं प्रकाशन कोणी करू शकत नाही. ते इंद्रिया किर जोगे काय? मन बुद्धी सुद्धा त्या परमात्मा तत्वाला जाणू शकत नाही. तरी हे जे इंद्रिय, ज्या इंद्रियांना ज्याची त्याची शक्ती कमी पडते,
इंद्रियाला जगत दिसतं, डोळ्याला जरी म्हटलं तर सगळं जगत दिसतं का? आता इथून घरचंही पाहायचं जर ठरवलं, घरच्या वस्तू इथूनच बघायला मिळाव्या, एवढी शक्ती डोळ्याची आहे का? आणि मला वाटतं ती नाही, हेच बरं आहे. नाहीतर प्रवचनातही मनुष्य व्यवस्थित बसला नसतं. डोळ्याची मर्यादित शक्ती आहे, कानाची मर्यादित अशा रीतीने शक्ती आहे. आमचे गुरुजी म्हणायचे की ज्याचा त्याचा विषय जाणण्यापुरती शक्ती त्या इंद्रियांना दिली. कानाने शब्द जाणा, ऐकावा, डोळ्याने वस्तू पाहावी, त्वचेने स्पर्श करावा. पण याही विषयाला ज्याच्या त्याच्या जवळ त्या मानाने शक्ती कमीच आहे. डोळे पाहतात म्हणजे सर्वच पाहतात का काही पाहतात? थोडं पाहतात. कान ऐकतात, सगळंच ऐकत नाही. कान ऐकत नाही, सगळ्यांचं ऐकत नाही, सगळं ऐकत नाही. म्हणून तर आता म्हणायची वेळ आली, कोणी कोणाचं आता तुम्ही कोणाचं ऐकत नाही असं म्हणावं. तेव्हा या इंद्रियातील जोगे काय होईल? जेवढं मर्यादा शक्तिवान इंद्रिय, ती इंद्रिय देवाला कशी जाणू शकतील? हो, मग म्हटले जाऊ दे, मनही नको, बुद्धी नको, आणि इंद्रियांचाही काही उपयोग नाही. मग यापेक्षा ध्यान करू दे. आत्मत्वाने, अभिन्नत्वाने, एकरूपत्वाने देवाचं काय करू आपण? ध्यानच करत राहू. पण मग ध्यानामध्ये तरी तो समोर ध्यानात आला पाहिजे ना. जे ध्याना ही कुवाडे, कसे आहे ते? ध्यानाच्या बाबतीतही अत्यंत कुवाडे नाम, अत्यंत कठीण आहे. ध्यानामध्ये जे सापडू शकत नाही, खूप आहे. म्हणून ध्याना ही कुवाडे, एके ठाई न संपते. कुठेतरी आपण ध्यान करून बसलो आणि तिथे देव त्याच्यामध्ये बघा, आपण ध्यान करून देवाचं, तो ध्यानात येतो का? जुनी मंडळी सांगायची, उलट जगाचाच उरूस भरतो ध्यान करण्याकरता जर डोळे लांब मुलकवले. डोळे उघडे असल्यावर कमी जग दिसतं, झाकल्यावर जास्त. आणखीन जग येतं. म्हणून एके ठाई न संपणे, व्यक्तीशी माझी वडे कवणेही मुळे. प्रत्येक रूपाने तो परमात्मा व्यक्तीमध्ये प्रगट होण्यामध्ये, वस्तूमध्ये एक प्रकारे सापडत नाही. कवणेही मुळे जया सर्वत्र सर्वपणे. अहो म्हणले, मग हे असा जर आहे, आता मन, बुद्धी, इंद्रिय यांना कळत नाही, ध्यानात सापडत नाही, व्यक्त नाही, मग एकच काम करा ना, ती वस्तू नाहीच असं काय म्हणा नाही, किंवा असलीच तुमच्या मताप्रमाणे तर कुठेतरी एखाद्या ठिकाणी गुप्त रीतीनं ती तसे नाही. जया सर्वत्र सर्वपणे आणि सर्वाही काळी असणे, हा फार मोठा आधार आहे. आरंभाला एक नैराश्यवाद येतो की मग हे देव दर्शनाचा प्रयत्न जीवनात करायचा की नाही, आणि करायचा की नाही म्हणण्यापेक्षा हा देव आहे की, कारण जे आहे ते डोळ्याला, इंद्रियाला दिसतं, मनबुद्धीला कळतं. प्रसंगी ध्यानही केलं तर ध्यानातही येतं, आणि व्यक्तरूपता आहे त्याच्यामध्ये जे देव आहे त्या. पण यापैकी देव जर काहीच नसेल तर तो आहे किंवा नाही. भगवान सांगतात, बाबा आहे किंवा नाही हा तर विकल्प घेताच येणार नाही. आहे हे नक्कीच, पण जो आहे तो कुठेतरी दूर कोपऱ्याला एका ठिकाणी नाही, सर्वत्र आहे. कसा आहे? सर्व विठ्ठल जेळी स्थळी भरला
करिता ठाव नाही उरलं. सर्वत्र आहे. नुसता सर्वत्र नाही, सर्व रूपाने तो आहे. सर्वपणे ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे बोलिले देश निवासे श्रीकृष्णे सर्व रूप रूपसे. सर्वांच्या रूपाने तोच रूपवान झाला. आता ही फार मोठी मौज आहे. आणि मग तुम्ही दिसत नाही असं का म्हणतात? जे दिसतंय त्याला तुम्ही तो आहे म्हणत नाही. हे न दिसणं, हे तर वडील आहे, ही तर आई आहे, ही तर मुलं आहे, ही तर पत्नी आहे, हे तर घर आहे असं म्हणून आपण त्या रूपाकडे जातो. वस्तुतः ही सर्व रूपे त्याची ही रूपे तुझी देणार. हेच न दिसणं न कळणं अशा रीतीने त्याचं आहे. आणि यामुळे तो दिसत नाही. सर्वपणे सर्वाही काळी असं नाही. वेदांतामध्ये देश मर्यादा, काल मर्यादा, वस्तू मर्यादा प्रत्येक वस्तूला असते. पण या प्रभूला देश काल वस्तू मर्यादा नाही. सगळ्या वस्तूने तो, वस्तूमध्ये तोच, सर्व वस्तू ठिकाणी तोच आणि सर्व काळीही तोच. असं ते एक प्रकारचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्याला होय नाही असा विकल्प घेता येणार नाही. असं नाही. जे पाहून चिंतवणे हिमकुटी जाणे. ज्या स्वरूपाला ज्याची प्राप्ती झाली असताना चिंतवणे हिमकुटी जाणे. जे पाहून म्हणजे ज्याची प्राप्ती झाली असताना ध्यान अथवा चिंतन हे सुद्धा लाजलंय. का? अहो याला एवढं ध्यान चिंतन करून पाहण्याची गरज नव्हती. तर सर्व रूपाने तोच नटलेला होता. आहे त्या स्थितीतच आपण त्याला पाहायचं होतं. पण पाहुणे चिंतवणे हिमकुटी जाणे. आणखी त्या अव्यक्त निराकार स्वरूपाचं वर्णन ज्ञानोबा करता. जे होय ना, नाही ना, जे उत्पन्न होतं असंही म्हणता येत. होय ना, कसं उत्पन्न होतं असं म्हणता येईल त्याला. जन्म होतो त्याचा होय हे झालं पाहिजे. उत्पन्न झालं कोणापासून होईल म्हणून होय ना. जन्म होणं, ज्याची उत्पत्ती होणं. पण देवाची उत्पत्ती व्हायची म्हटली की दुसरं उत्पत्ती ज्याच्यापासून होते. मातीपासून घट होतो, सोन्यापासून दागिना होतो. तसं या देवाला उत्पन्न करणारा दुसरी एखादी वस्तू पाहिजे. पण दुसरी वस्तू तर इथे नाहीच आहे. कोणापासून होणार? वेदांत शास्त्रामध्ये त्याला 6 दोष मानले. जर देवाची उत्पत्ती, देवाचा जन्म मानला म्हणून होय ना. आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, विनिगमन विरह, अनवस्था, प्रागलोक, विपरीत दोष आहेत. एक परमात्मा उत्पन्न होतो असं जर मानलं तर हे दोष येतात. म्हणून होय ना. मग होत नाही तर नाही ना असं म्हणा. होय ना, होय होय म्हणजे त्याचा नष्ट होतो. कशाने नाश होणार? नष्ट होणार. कोण त्याचा नाश करणार? जसं उत्पत्ती करायला दुसरी वस्तू नाही, तशी नाश करायला त्याच्याहून कोणती वस्तू पाहिजे? दुसरी पाहिजे. म्हणून नो हे जे होय ना. मग असं करा म्हणाले. नाहीच म्हणा. नाही ही ना, नाही म्हणता येत नाही. का? विश्वाकारे देखील
नाही म्हणून जायचे तर विश्व आकारे या चंचल असत विश्वाला जर तो आधार नसता तर हे विश्व आपल्याला दिसलं नसतं. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष प्रभू दिसत नसला तरी त्याला नाही म्हणता येत. दुरून रेल्वे गाडी जाताना पाहतोय मनुष्य, दुरून ती ज्या रुळावरून चालते तो रूळ दिसत नाही, पण दिसत नसला तरी नाही म्हणायची. नाही का म्हणता येत नाही, मग गाडी चालेल. चाललेल्या गाडीवरून गाडी चालते यावरून न दिसणारा रूळ जर मानला जातो तर चालणाऱ्या जगतावरून न दिसणारा देव मानायचा. काय अडचण? बाबा लहान मुलगा वडिलाला म्हटलं दादा रेल्वे चालली. दादा म्हटले रुळावरून चालली. लहानच लिहितो दादा मी म्हणतो रेल्वे चालली आणि तुम्ही म्हणता माझी रेल्वे चालताना दिसते. तुम्ही रुळावरून चालली म्हणतात, ते रुळ कुठे दिसतो? आता हे 1 किलोमीटर 2 किलोमीटर दूर होते, तिथून रेल्वे दिसू शकते, रूळ दिसू शकतो का? मग रूळ कुठे ते सांगा. ते मला माहित नाही. ज्या अर्थी रेल्वे चालली त्या अर्थी तेथे रूळ नसेल तर रेल्वे चालणार चालते म्हणून आहे. म्हणून नाही ना नाही असं देवाचं स्वरूप म्हणता येत नाही. ते दिसो अथवा बरं मग आहे म्हणा. नाही म्हणता येत नसेल आहे म्हणा. आहे म्हणा तर मग दाखव. मनाची नक्कीवर आलेलीच आहे पुन्हा. याचा प्रत्यक्ष अनुभव तर येत नाही. होय ना नोहे नाही ना आहे. आणि ऐशे म्हणून उपाय उपजतीची ना. आणि म्हणून कोणत्याही उपायामध्ये दोष सापडू शकत नाही. आता आणखी या विषयाचं चिंतन परवाच्या प्रवचनात करू. थोडीशी अनपेक्षित आणि महत्वाची अपरिहार्य कारण आहे ज्यामुळे उद्याचा आपल्याला खंड करावा लागतो. एरवी द्वादशीला आपण खंड करतो, परंतु उद्याचा दिवस खंड राहील आणि परवा सकाळी पुन्हा आपली प्रवचन सेवा सुरू राहील. कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. श्री पंढरीशाह एक विज्ञापना पाया न सांगता कळे अंतरीचे गुज. तुझी आळी कर त्यांचे करीशी समाधान. तुझी